हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याचशा लोकांनी मला प्रश्न विचारलाय, की "डॉक्टर, नेमकं तुम्ही या ऋतूमध्येच एवढं वमन करण्यावरती एवढा का जोर देताय?" त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण त्या आयुर्वेदशास्त्रानुसार काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. वाग्भटामध्ये एक सूत्र सांगितलेलं आहे. त्या सूत्रानुसार प्रत्येक याच्यामध्ये ऋतूमध्ये एक-एक दोष हा चय म्हणजे शरीरात साठायला लागतो, प्रकोप म्हणजे एकदम पीक अवस्थेत जातो आणि लय म्हणजे तो कमी व्हायला लागतो. असे प्रत्येक ऋतूमध्ये त्याची एक सायकल असते. प्रत्येक दोषाची एक सायकल असते. त्यात कफ दोषाची सायकल ही शिशिर ऋतूपासून सुरुवात होते. म्हणजे शिशिर ऋतूमध्ये तो ॲक्युमुलेट म्हणजे संचय व्हायला लागतो, म्हणजे तो साठायला लागतो. त्याच्यानंतर येणारा दुसरा ऋतू म्हणजे वसंत ऋतूमध्ये तो पीक अवस्थेत पोहोचतो. म्हणजे तो एकदम पीक अवस्थेत असतो, की जो तो शरीरामध्ये त्या सगळ्या स्रोतसांमध्ये तो जास्त प्रमाणात भरलेला आहे. आणि त्याच्या पुढच्या ऋतूमध्ये तो क्षय व्हायला लागतो, म्हणजे कमी व्हायला लागतो. आणि त्या कारणाने प्रकोप अवस्थेमध्ये म्हणजे जो वसंत ऋतूचा काळ आहे, वसंत ऋतूमध्ये जेव्हा आपण पेशंटला वमन देतो, त्या वमनामध्ये हा जो कफदोष आहे तो शरीरातून अलगदपणे बाहेर निघायला मदत करतो. आणि ते याच ऋतूमध्ये करण्याचं कारण की या काळामध्ये कफ प्रकोप अवस्थेत असल्या कारणाने तो विविध आजार करण्याची शक्यता असते. ते आजार होऊ नयेत आणि वर्षभर कफाच्या इतर कुठल्याही तक्रारी होऊ नयेत म्हणून आपण स्पेसिफिकली वसंत ऋतूमध्येच वमन करायला सांगतो. आहे इंटरेस्टिंग? तर आमच्या पेजला फॉलो करा. आमचा व्हिडिओ लाईक, सेव्ह आणि शेअर करा. धन्यवाद.